राष्ट्रवादीचा मित्रपक्ष भाजपला पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार दणका. मनपाच्या माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळेंना पक्षात घेतले. पिंपरी चिंचवडच्या राजकारणाच्या दृष्टीने व आगामी महापालिका निवडणुकीवर परिणाम करणारी एक मोठी बातमी पुण्यातून हाती येते. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्याच्या सत्तेतील आपला मित्रपक्ष भाजपच्या अश्विनी जाधव आणि सीमा सावळे या दोन माजी नगरसेवकांना एका दिवसात फोडले, आपल्याकडे घेतले. स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा, अभ्यासू, आक्रमक नगरसेविका अशी प्रतिमा असलेल्या सावळे यांचे पक्ष सोडणं हा भाजपला खरा मोठा धक्का आहे. या इनकमिंगचा मोठा फायदा येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांच्या उपस्थितीत हे प्रवेश पुण्यातील बारामती हॉस्टेलवर झाले. तेथे ते गेल्या 2 दिवसापासून तळ ठोकून आहेत. तेथेच भल्या सकाळी भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग 2 चिखली गावठाण कुदळवाडी जाधववाडी मधील अश्विनी जाधव यांचा प्रवेश झाला. त्यानंतर तेथेच भोसरीतील इंद्रायणी नगर, बालाजीनगर, गवळी माथा या प्रभाग 8 मधील सीमा सावळे यांनीही कमळ सोडून दुपारी हाती घड्याळ घेतले. त्यामुळे या दोन्ही प्रभागातील भाजपच्या वर्चस्वाला धक्का बसला. प्रभाग 2 मध्ये तर गेल्या वेळी त्यांचे 4 तर 8 मध्ये 3 नगरसेवक निवडून आले होते. तेथील राजकीय समीकरण आता या प्रवेशाने बदलले आहेत. ज्येष्ठ माजी नगरसेविका सावळे यांच्या पक्ष सोडल्याचा मोठा फटका भाजपला मोठा बसणार आहे. कारण त्यांनी गेल्या वर्षी विधानसभेचीही तयारी केली होती, पण ऐनवेळी माघार घ्यावी लागली. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाने सभागृह त्या दणानून सोडतात. त्यांच्या प्रवेशाने प्रभाग 8चे गणित भाजपच्या दृष्टीने बिघडले असून राष्ट्रवादीला ते पोषक झाले. सावळेंबरोबर त्यांच्या प्रभागात गेल्यावेळी राष्ट्रवादीच्या विक्रांत विलास लांडे यांच्याकडून अवघ्या 250 मतांनी पराभूत झालेले शिवसेनेचे तुषार सहाणे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल आणि माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी या प्रवेशात महत्वाची भूमिका पार पाडली. सावळेंनंतर आणखी एक भाजपची माजी नगरसेविका पक्ष सोडणार असून राष्ट्रवादीतच प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.